आता आपण कुलदेवीचा कळस कसं मांडायचा ते सांगते. आता कळसामध्ये तुम्ही हळद, कुंकू, अक्षता, एक सुपारी, ₹1 कॉईन तुम्हाला या पाण्यामध्ये भरलेल्या कळसामध्ये टाकायचं आहे. कॉईन टाकले, त्याच्यानंतर आणि अक्षता टाकल्या आहेत, फुलं आणि हे फूल टाकलं आहे. फूल कळसामध्ये अर्पण करायचे आहे हळदी कुंकू लावून. त्यानंतर कळसाला तुम्हाला हळदी कुंकवाचे 5 बोटं लावायचे आहेत कळसाला. उभ्या रेषा म्हणजे 5 उभ्या रेषा कुंकवाच्या आणि मध्ये हळदीचे टिपके. याप्रमाणे तुम्हाला कळस भरायचा आहे कुलदेवीचा आपल्या, जो आपण मंदिरामध्ये स्थापन करतो. हा आपण कळस ना कुलदेवीच्या नावाने आपल्या देवघरामध्ये मांडतो. त्याच्यानंतर त्याला आंब्याची पानं किंवा खायची पानं तुम्ही 5 लावा, 7 लावा, तुमच्याकडे अवेलेबल असतील त्याप्रमाणे. त्या पानांवर हळदी कुंकवाचे बोट लावा. त्याच्यानंतर तुमचा जो कुलदेवीचा नारळ आहे घटावरचा, तो तुम्ही त्याच्यावर मांडून त्या कळसाला शृंगार करायचा आहे. मग तुम्ही हळदी कुंकू किंवा मळवट भरा, जसं तुम्हाला सजवता येईल तसं. मला मुकुट लावण्यापेक्षा मला कळस असंच आवडतं. नारळाला काही मुकुट न लावता नारळ असाच मला खूप आवडतो. तर ह्याप्रमाणे तुम्हाला याच्यावर कुंकू हळदीचं मळवट भरायचं आहे नारळाला. त्यानंतर कुंकवाचं मळवट भरायचं आहे. नंतर तुमच्याकडे नथ, मंगळसूत्र, माळ जे काय तुम्हाला देवीला सजवायचं आहे त्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्या गोष्टी तुम्ही तिला शृंगार करू शकता कुलदेवीला आपल्या. मी नथ लावत आहे, तुम्ही सोन्याची घेऊ शकता किंवा जसं आपल्याकडे अवेलेबल आहे त्याप्रमाणे. माझी ही सोन्याची आहे स्वतःची, ती मी देवीला लावते दरवेळेला कळसाला. आणि अशा प्रकारे मी माझा कळस देवघरामध्ये सजवते. मी हाऊसवाईफ असल्यामुळे रेग्युलर मला करता येत नाही, भांडी वगैरे घासता येत नाही. पण माझं गुरुवार, शुक्रवार आणि सोमवार या 3 दिवशी माझ्या घरात देवाची भांडी घासून